हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि त्यांचे जे साहित्य आहे त्यांची नावे, म्हणजे थोडक्यात लेखक आणि त्यांची पुस्तकं, त्याची नावे आणि त्या साहित्याचा प्रकार काय ते. याच्यावरचे प्रश्न म्हणजे येतात म्हणजे असं नाही विचारत ते की साहित्य अकादमी पुरस्कार कोणता मिळाला काय, असं नाही. पण ते जे पुस्तक आहे ना, लेखक आणि पुस्तक या टॉपिकमध्ये यांचेच येतात, खास करून जास्ती करून यांचेच येतात. चला तर मग बघूयात. सर्वात पहिले 1955 पासून द्यायला स्टार्ट केली आणि पहिला आहे लक्ष्मण शास्त्री जोशी यांना. त्यांचं पुस्तकाचं नाव आहे वैदिक संस्कृतीचा विकास आणि ते सांस्कृतिक इतिहासाबद्दल होतं पुस्तक. त्याच्यानंतर मिळाला बाळ सीताराम मर्ढेकर, सौंदर्य आणि साहित्य, सौंदर्यशास्त्र होतं ते. नंतर चिंतामण गणेश कोल्हटकर, बहुरूपी, हे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र होतं. नंतर आहे गणेश त्र्यंबक देशपांडे, भारतीय साहित्यशास्त्र समीक्षा. हे जे सांगते ना मी याचा प्रकार, साहित्याचा प्रकार, तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा, कारण ते हे पण विचारतात की यांचं पुस्तक हे अमकं पुस्तक कुठल्या प्रकारचं होतं, असं प्रश्न येतात. त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे विष्णू सखाराम खांडेकर, ययाती कादंबरी होती. दत्तात्रय नरसिंह गोखले, डॉक्टर केतकर, आणि हे चरित्र होतं. डॉक्टर केतकरांवरच असेल. पुरुषोत्तम यशवंत देशपांडे, अनामिकांची चिंतनिका, हे तत्वज्ञान होतं. हे चिंता बिंता तत्वज्ञान असं लक्षात ठेवू शकतो. पुरुषोत्तम लोक चिंता करतात, तत्वज्ञान असतं असं. श्रीपाद नारायण पेंडसे, रथचक्र कादंबरी. रणजित देसाई, स्वामी कादंबरी होती. पु ल देशपांडे, व्यक्ती आणि वल्ली व्यक्तिचित्रण होतं. हे पण इझी लक्षात ठेवला, व्यक्ती आणि वल्ली व्यक्तिचित्रण. नंतर आहे त्र्यंबक शंकर शेजवळकर, श्री शिवछत्रपती, ऐतिहासिक संशोधन, नावातच ऐतिहासिक असेल ते. नारायण गोविंद कालेलकर, भाषा, इतिहास आणि भूगोल. कसं नाव आहे ना, भाषा, इतिहास आणि भूगोल, भाषाशास्त्र. इरावती कर्वे, युगांत, ललित लेख संग्रह. त्यानंतर आहे श्रीनिवास नारायण बनहट्टी, नाट्याचार्य देवल, चरित्र येते. नंतर आहे नरहर रघुनाथ फाटक, आदर्श भारत सेवक, चरित्र आहे. फाटक आदर्श असं लक्षात ठेवू शकतो. नंतर आहे दुर्गा भागवत, पैस, निबंध संग्रह आहे. पैसा कसा असा संग्रह करतो आपण, तसं निबंध संग्रह असं. गोदावरी परुळेकर, जेव्हा माणूस जागा होतो, आत्मकथन. नंतर जी ए कुलकर्णी, काजळ माया, कथासंग्रह. विवा शिरवाडकर, नटसम्राट, नाटके, हे तर लक्षातच राहील. रा भा पाटणकर, सौंदर्य मीमांसा, सौंदर्यशास्त्र, नावातच आहे. नंतर आहे गोनी दांडेकर, स्मरणगाथा, आत्मकथन. आता याचे मी सांगते माझी स्वतःची, म्हणजे गोणी असते बघा याची, पिठाची गोणी किंवा साखरेची गोणी, असं गोणी म्हणतात ना. तर गोणीमध्ये काय, स्मरणगाथा आपण साठवून ठेवतो. स्मरण कोणाचं असतं, आत्मकथनचं असतं ना, आत्म्याचं असतं असं. त्याच्यानंतर आहे आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल, दशपदी कविता संग्रह. ह्या अकॅडमीचा माझा काही संबंध नाही आहे, ही फक्त PDF घेतली मी तिथून, टेलिग्रामवरून. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, नक्षत्रांची देणे, कविता संग्रह. शरदचंद्र मुक्तिबोध, सृष्टी, सौंदर्य, आणि साहित्य मूल्य, ही समीक्षा होती. समीक्षा म्हणजे काय असतं की टीका करणं, म्हणजे टीकात्मक ग्रंथ असं. नंतर आहे मंगेश पाडगावकर, सलाम, काव्यसंग्रह. आता मंगेश पाडगावकर म्हटल्यावर काय म्हणता, गाणे वगैरे हेच असेल ना. नंतर लक्ष्मण माने, उपरा, आत्मकथने. प्रभाकर पाध्ये, सौंदर्यानुभव, ही पण समीक्षा आहे. व्यंकटेश माडगुळकर, सत्तांतर, कादंबरी. इंदिरा संत, गर्भरेशीम, कविता संग्रह. विश्राम बेडेकर, एक झाड दोन पक्षी, आत्मचरित्र. दोन पक्षी विश्राम करत होते झाडावर, असं लक्षात ठेवू शकतो. नंतर हे नाग देशपांडे, खूनगाठी, कविता संग्रह. नंतर रामचंद्र चिंतामण ढेरे, श्री विठ्ठल, एक महासमन्वय संशोधन. विठ्ठलावर संशोधन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं. नंतर आहे लक्ष्मण गायकवाड, उचल्या, आत्मकथन. प्रभाकर उध्वरेषे, हरवलेले दिवस.
उध्व रेष उध्व अर्धवर्ध तड मग हरवलेले असं काहीच्या काही नाही सांगत आहे मी तरी असेच लक्षात ठेवले. बघा तुम्ही जमत असेल तर. नंतर आहे आनंद यादव झोंबी कादंबरी. भालचंद्र नेमाडे टीका स्वयंवर समीक्षा आहे. विश्वास पाटील झाडाझडती कादंबरी. याचं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे विजया राजाध्यक्ष मर्ढेकरांची कविता समीक्षा आहे ती पण. दिलीप चित्रे एकूण कविता 1 कविता संग्रह. नामदेव कांबळे राघव वेळ कादंबरी. पुढचा आहे गंगाधर गाडगीळ एका मुंगीचे महाभारत आत्मचरित्र. एक मराठी मूवी होता, त्याच्यात त्या एकदम असा लक्ष्मीकांतचा होता. छोटासा बाटलीत असतो नाही का तो, त्याचं नाव गंगाधर असतं. मग मुंगी पण कशी छोटी असते ना, मग तसं मी लक्षात ठेवलेलं आहे. तो गंगाधर आणि मुंगीचे महाभारत असं. त्याच्यानंतर आहे मधुकर वासुदेव धोंड ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी समीक्षा आहे. नंतर सदानंद मोरे तुकाराम दर्शन समीक्षा आहे. रंगनाथ पठारे ताम्रपट कादंबरी. पठारावर ताम्रपट असं. नामदेव धोंडो महानोर पानझड कविता संग्रह. राजन गवस तणकट कादंबरी. महेश एलकुंचवार युगांत नाटक. त्रवित सरदेशमुख डांगोरा एक नगरीचा कादंबरी आहे. नंतर सदानंद देशमुख बारोमास कादंबरी. अरुण कोलटकर भिचकी वही कविता संग्रह. आशा बगे भूमी कादंबरी. गोमा पवार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य चरित्र आहे. श्याम मनोहर उत्सुकतेने मी झोपलो कादंबरी. श्याम उत्सुकतेने झोपला असं. वसंत आबाजी डहाके चित्रलिपी कविता संग्रह. डहाळी असते बघा, आंब्याची डहाळी, त्याच्याने मग लिपी लिहितो असं. अशोक केळकर रुजुवात समीक्षा. याच्यावर पण खूप क्वेश्चन असतात. नंतर आहे माणिक गोडघाटे ग्रेस वाऱ्याने हलते रान निबंध संग्रह. जयंत पवार फिनिक्सच्या राखेतून उठला मोर लघुकथा संग्रह. सतीश काळसेकर वाचणाऱ्याची रोजनिशी निबंध संग्रह आहे. जयंत विष्णू नारळीकर 4 नगरातले माझे विश्व आत्मचरित्र आहे. अरुण खोपकर चलचित्रव्यूह संस्मरण. हे पण विचारलेलं आहे की ते काय प्रकार. आसाराम लोमटे आलोक लघुकथा आहे. श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही कविता संग्रह आहे. मसू पाटील सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोभ समीक्षा आहे. अनुराधा पाटील कदाचित अजूनही कविता संग्रह. ते अनुराधा एका पिक्चरमधले बघा हेराफेरीमध्ये अनुराधा म्हणजे कदाचित अजूनही तिचं लुटायचं बाकी असं. त्याच्यानंतरचे पुढचे हे 19 पर्यंतच बघा, मध्ये बाकीचे मी शोधून आणलेले. 2020चा नंदा खरे उद्या ही कादंबरीचं नाव आहे उद्या. त्याच्यानंतर किरण गुरव बाळूच्या अवस्थांतराची डायरी ही कादंबरी. 2022चा प्रवीण बांदेकर उजव्या सोंडेच्या बाहुल्या कादंबरी. आदेश बांदेकर माहिती आहे ना तुम्हाला, तो काही ना काही घेऊन येत असतो. मग तसं असं समजायचं की ह्यावेळेस काय आणलं बांदेकरांनी, उजव्या सोंडेच्या बाहुल्या. मग नंतर कृष्णात खोत रिंगण कादंबरी. सुधीर रसाळ विंदांचे गद्यरूप समीक्षा आहे. तर झालं एवढंच आहे, आता अजून काय आलेलं नाही पुढचे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.